सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः। आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. निरामय निरामय. नमस्कार श्रोते हो, निरामय या कार्यक्रमामध्ये मी ज्योती हतेकर कार्यक्रमाचे सादर करते सूरज गोळे यांच्यासह आपणा सर्वांचं स्वागत करते आहे. श्रोते हो, 31 मे हा जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन. यानिमित्त आज आपण आपल्या अकोला महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर आशिष गिऱ्हे यांना आमंत्रित केलेलं आहे. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. सर, मी आपलं स्वागत करते आहे कार्यक्रमामध्ये. सर, आज आपण 31 मे रोजी जो जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन साजरा केला जातो, पाळला जातो, त्यासंबंधी आपल्या श्रोत्यांना माहिती देणार आहोत. तर सर्वप्रथम तर हा दिवस पाळण्यामागचा उद्देश जो आहे तो आपण सांगूया. हा दिवस जो आहे तो जागतिक आरोग्य संघटना आणि सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि भारत सरकार यांच्यातर्फे हा दिवस आपल्या इथं साजरा केला जातो. की याच्यामध्ये की तरुणांना आणि सर्वसामान्य नागरिकांना तंबाखू उत्पादनापासून होणारे रोग, त्याच्यापासून होणारे आजार आणि पुढच्या गुंतागुंती याच्याविषयी त्यांना जागरूक करणे हा सर्वात महत्त्वाचा आहे. आणि जास्तीत जास्त लोकांनी तंबाखूपासून लांब राहावं, तंबाखू सोडावा ह्या उद्देशाने, या उदात्त हेतूने हा दिवस सेलिब्रेट केला जातो. यावर्षीची थीम काय आहे? यावर्षी जागतिक आरोग्य संघटनेकडनं आपल्याला थीम मिळालेली आहे, अनमास्किंग द अपील एक्सपोजिंग इंडस्ट्री ट्रॅक्टिक्स अँड निकोटीन प्रॉडक्ट्स. म्हणजे मराठीमध्ये म्हणायचं आहे तर काळे म्हणजे उज्ज्वल उत्पादने आणि काळे हेतू. म्हणजे ज्या प्रकारे उत्पादने, तंबाखूजन्य उत्पादने जे आहे, जे रंगवून आपल्यापर्यंत पोचवण्याचा जो घाट घातला जातो, तर त्याच्यासोबतच त्या निकोटीनमुळे, तंबाखूमध्ये असलेल्या निकोटीनमुळे काय काय दुष्परिणाम होतात हे पण सर्वसामान्यांना माहीत असणे फार गरजेचे आहे. म्हणून आपण यावेळेसची जी थीम आलेली आहे ती आपण त्या हिशोबाने आपण सेलिब्रेट करतो आहे. म्हणजे आकर्षक जाहिराती ज्या येतात ज्याच्यामुळे सर्वसामान्य नागरिकाला भुरळ पडते की काही हरकत नाही आहे तुम्ही तंबाखूचं सेवन केलं तर. आणि आपल्याला नेमकं तेच सांगायचं आहे की हे जे आहे हे सगळं चुकीचं आहे. खरं तर हा जो दिन आहे याच्या नावातच आहे तंबाखू सेवन विरोधी दिन. सेवन करू नये, का करू नये तेच आपल्याला सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे. सर, तंबाखूचं सेवन अतिशय वाईट आहे. आपण बघितलं त्याचे दुष्परिणाम खूप आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. तर सर्वप्रथम आपण ते आणखीन एकदा नोंदवून देऊया की काय काय दुष्परिणाम असतात तंबाखू सेवनाचे. आता तंबाखूचे जर का दुष्परिणाम म्हणले तर सर्वात पहिले जो तंबाखूमध्ये आजकाल जे गुटखा आणि बाकीचे जे प्रॉडक्ट्स येऊन राहिलेले आहेत मार्केटमध्ये, की ज्याच्यामध्ये त्याच्या आकर्षक जाहिराती केल्या जातात. मग तो तंबाखूमध्ये त्याला फ्लेवरिंग एजंट त्याच्यामध्ये ॲड केल्या जातात. त्याच्यानंतर त्याची किक वाढवण्यासाठी अजून काही घटक त्याच्यामध्ये विषारी द्रव्य म्हणजे घातक द्रव्य त्याच्यामध्ये जे ॲड केल्या जातात, हे सगळे घातक आहेत शरीराच्या दृष्टीने. आणि याच्यापासून जर का म्हणलं तर खूप मोठे दुष्परिणाम आपण नेहमीच बघतोय. की सर्वात पहिले जो येणार आहे तो कर्करोग आहे, मुखाचा कर्करोग आहे, त्याच्यानंतर घशाचा कर्करोग आहे, फुफ्फुसांचे कर्करोग आहे, गर्भाशयाचे कर्करोग आहे आणि शरीरात इतर ठिकाणी फैलणारे कर्करोग आहेत. त्याला जे मोस्टली ज्याचा कॉझिटिव्ह फॅक्टर जो पकडला जातो तो हाच निकोटीन. आपल्याला एक फार कल्प्रिट ज्याला म्हणता येईल आपण, तर तो कल्प्रिट तोच आहे. तर त्याच्यानुसार जे श्वसनासंबंधी होणारे रोग आहेत, वारंवार धूम्रपान केल्यानंतर फुफ्फुसाची कॅपॅसिटी कमी होऊन जाते आहे. त्याच्यानंतर चालताना दम लागणे आहे, उच्च रक्तदाब आहे, हृदयरोग आहेत, त्याच्यानंतर मधुमेह आहे, लकवा आहे आणि ॲथेरोस्क्लेरोसिसमुळे म्हणजे ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या संकुचित होतात आणि त्याच्यानंतर मग हातापायांमध्ये कधी गँग्रीनची समस्या उद्भवतात.
नपुंसकता आहे, गर्भपात आहे, वंध्यत्व आहे. त्याच्यानंतर ज्या माता तंबाखूंचं सेवन करत आहेत गर्भावती अवस्थांमध्ये त्यांच्यामध्ये मुलं विकलांग किंवा कमजोर जन्मास येतात. ह्या खूप मोठ्या फॅक्टर्स आहेत. ह्या खूप मोठ्या काय म्हणता येईल त्याला एक दुष्परिणाम आहेत. आपण एक यादीच सांगतो आहोत, एक लांबलचक यादी आहे. खूप मोठी यादी आहे आणि त्याचं सर्वाशी मुळाशी गेलं तर ते तुमच्या तंबाखूपर्यंत जातं आहे. आता तरुणांमध्ये विशेषतः सिगरेट मध्ये एक प्रकार आलेला आहे ई सिगरेट नावाचा. हा ई सिगरेट हा ही काही लोकांचा असं तरुणांमध्ये गैरसमज आहे की ई सिगरेटनी ती याच्यासारखी घातक नाही आहे, साध्या सिगरेटसारखी जी आपली अग्निप्रज्वलित सिगरेट म्हणतो किंवा बिडी म्हणतो त्याच्यासारखी ती हे नाही आहे, घातक नाही असा त्यांचा गैरसमज आहे. पण तो तेवढाच घातक आहे, ई सिगरेटही आहे. म्हणून विशेषतः तरुणांना माझं एक आव्हान आहे की त्यांनी ह्या ई सिगरेटपासनं आणि गुटख्यापासनं फार दूर राहावं. त्याच्याने काय महत्त्वाची एक अडचण गुटखा खाणाऱ्यांमध्ये असते की त्यांचे जबडे उघडत नाही. तोंडाच्या कॅन्सरची अवस्थेनुसार त्याच्या टप्प्याटप्प्यानुसार ते वाढत जातं. पहिले त्याच्यामध्ये ल्युकोप्लेकिया होतो, ज्याच्यामध्ये तोंडामध्ये एक पांढरा चट्टा निर्माण होतो जिथं ती तंबाखू ठेवल्या किंवा तो पुडी ठेवल्या जाते ती. मग तो पांढरा चट्टा लाल होतो, मग जबडा उघडायला त्रास होतो, मग तिथं एखादा अल्सर निर्माण होतो. मग तो अल्सर निर्माण झाल्यानंतर तो अल्सर नॉन हिलिंग असतो, म्हणजे तो बसत नाही उपचार घेऊ नये. मग त्याचं हळूहळू मग त्याचं कॅन्सरमध्ये रूपांतरण होतं. तर ह्या टप्प्याटप्प्यानुसार आहे. जितका तंबाखू रंगवून सांगितलं जातं, जितके हे तंबाखूचे प्रॉडक्ट्स रंगवून सांगितले जाते तितकेच ते घातक आहेत. म्हणजे डायरेक्ट तंबाखू हे नाव नसतं, ई सिगरेट नाव आहे किंवा गुटखा हे नाव आहे, पण त्याच्या आतमध्ये मेन घटक जो आहे तो तंबाखू असणार आहे. आणि त्यातलं जे निकोटीन आहे ज्याच्यामुळे व्यसन लागतं, ज्याच्यामुळे तुम्हाला काही काळ रिलॅक्स झाल्यासारखं वाटतं, पण ते व्यसन वाढत जाणारं असतं आणि ते दीर्घकालीन परिणाम करणारं असतं. ते दुष्परिणाम जे आहेत ते आपल्या डोळ्यासमोर आपण बघतो. काही लोकांचे आपण उदाहरणं बघितलेली असतात. कमीत कमी त्याला घाबरून तरी आपण तंबाखूकडे वळू नये, त्याच्या सेवनाकडे वळू नये. हाच आपला मुख्य उद्दिष्ट आहे की आपण लोकांना जागृत करावं या सगळ्या याच्या माध्यमातून. सर, तंबाखूचे आपण दुष्परिणाम सांगितले खूप आहेत, भरपूर सगळे आजार त्याच्यामधून निर्माण होऊ शकतात. या सर्व बाबी आहेत. अशा वेळेला आपला हा जो सार्वजनिक विभाग आहे, आरोग्य विभाग, याच्याकडनं काय काय पावलं उचलल्या जातात जनजागृतीसाठी? महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागमध्ये एक राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयामध्ये एक सेल निर्माण झालेला आहे. आणि त्या सेलच्या माध्यमातून तर राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत विविध ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम घेतले जातात. आता यावर्षी पण आपल्या इथे आपल्या अकोला शहरामध्ये आणि अकोला जिल्ह्यामध्ये विविध स्पर्धा घेण्यात येत आहेत. आणि त्याच्यामध्ये चित्रकला स्पर्धा आहे, निबंध स्पर्धा आहेत आणि त्याच्यासोबत एक आपण रॅली पण करतो आहे. ह्या सगळ्या याच्यामध्ये आहेत. त्याचसोबत शाळांमध्ये आपण विशेष करून लक्ष देतो आहे ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून की मुलांनी तंबाखूपासून दूर राहावं आणि शाळेच्या आजूबाजूच्या ज्या 100 मीटरच्या आवारामध्ये तंबाखू विकल्या गेला नाही पाहिजे, जेणेकरून लहान मुलांपासून तो दूर राहील. आणि सार्वजनिक कार्यालये आहेत, सार्वजनिक स्थळं आहेत, इथे धूम्रपान आणि तंबाखू सेवन टाळण्याकरिता कोटपा ॲक्टची आपण प्रभावीरित्या अंमलबजावणी करतो आहे. त्याच्यासोबतच जे शासकीय कार्यालय आहेत त्यांच्या कार्यालय प्रमुखांना अधिकार दिलेले आहेत ह्या कायद्यान्वये की त्यांच्या कार्यालयामध्ये जर का कोणी तंबाखूचं सेवन करत असेल कार्यालयीन प्रिमायसेसमध्ये तर त्यांना ते फाईन पण दंड पण ते आकारू शकतात. आणि जर का 1-2 वेळाही ते व्यक्ती त्याच्यावरती हे करत नसेल तर मग पुढं ती व्यक्ती जो आहे तो दंडात्मक कारवाईसाठी म्हणजे त्याच्यासाठी तो पात्र ठरतो आणि त्याच्यावरती कारवाई करतो आपण त्याच्यानुसार. तर तसे प्रस्ताव आपण राज्य शासनाला पाठवतो आहे आणि त्या अन्वये आपण हा तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबवतो. पण मोस्टली आपला सर्वात जास्त फोकस जो असतो तो जनजागृतीवरती आहे की लोकांच्याकडनं
तंबाखूपासून दूर राहणं फार गरजेचं आहे. शिक्षेचं प्रावधान आहे, त्यामुळे विक्री करणारा जो आहे तर त्याला थोडंसं मला असं वाटतं की या गोष्टीचं स्वरूप कळलेलं आहे की आपण शालेय परिसर जो आहे त्याच्या 200 मीटरच्या परिसरात तरी ही विक्री करायची नाही आहे. पण शालेय विद्यार्थी जे आहे त्यांच्यामध्ये पण आपल्याला हे प्रमाण वाढलेलं दिसतं. तर या तंबाखूमुळे आपण पाहतो आहोत की मृत्यूचं पण भरपूर प्रमाण आहे. तर मला असं वाटतं ते पण आपण सांगूया, जेणेकरून हे शालेय विद्यार्थ्यांच्या मनात त्याच्यासाठी भीती निर्माण होईल, त्यांना नेमकं काय परिणाम होतो हे कळेल. आता तुम्हाला जर का सांगायचं ना, दर 7 मिनिटानंतर एक मृत्यू तंबाखूमुळे होतो. हा इतका घातक ज्याला म्हणतोय आपण एक दानव आहे की हा तंबाखू सोडणं हेच महत्त्वाचं आहे. आणि सर्वात चांगलं तर तरुणांना तर मी सांगेल आणि मुलांना सांगेल की त्याच्या नादीच लागू नये, म्हणजे हा सोडणे वगैरे हा प्रकारच तुमच्यापर्यंत येणार नाही. म्हणून सर्वात आधी तर हा तंबाखू टाळलेलाच बरा. भारतामध्ये याचं काय प्रमाण दिसतंय आपल्याला? आपण हा जो मृत्यूचा दर सांगितलात की दर 7-8 मिनिटाला जो एक मृत्यू होतोय, 7 सेकंदाला म्हणतोय मॅडम. सेकंदाला मला असं वाटतं सगळ्यांनी लक्षात घ्यावं. मी तरी मिनटं म्हणते, मिनटं नाही आहे, दर 7 सेकंदाला एक मृत्यू तंबाखू सेवनामुळे होतो आहे. तर शालेय विद्यार्थी जे नकळत्या वयामध्ये ह्याच्याकडे वळू शकतात, तर त्यांच्या मनात नक्कीच या मला असं वाटतं आपण जो अहवाल सांगतो त्यांनी भीती निर्माण होणार आहे की हे खरंच खूप जास्त घातक आहे. याच्यामध्ये आपण जेवढं मागे कोविडमध्ये आपण कोविडला घाबरलो ना, ह्या कोविडपेक्षाही आपल्यासाठी हा भयंकर आहे. म्हणून कोविड जसा संसर्गजन्य होता, पण हा जो आहे ना, हा तुमच्या याच्यातून एकमेकाला त्याच्यासाठी हे एनकरेज केलं जातं की तू 4 मित्र बसलेले असतात, त्याच्यातला एकमेकाला एनकरेज करून ते धूम्रपानासाठी त्याला अजून ॲड केला जातो त्यांच्या ग्रुपमध्ये. म्हणजे तुमच्या वाईट सवयींमुळे तुम्ही हा मृत्यू किंवा याचे दुष्परिणाम ओढवून घेणार आहात, तर ते नक्कीच तुम्ही त्याच्यापासून दूर राहिलं पाहिजे. सर, आपण तंबाखूचं आता आपण शालेय विद्यार्थ्यांना आवाहन करू की त्यांनी सेवन करूच नाही. आपण जनजागृती पण करतो आहोत, तरुणांनाही सांगतो, पण ज्यांना मुळात सवय आहे, ज्यांना मुळात सवय लागलेली आहे तंबाखूची आणि त्यांना वाटतं आहे की मी तंबाखू सोडावा, तर त्यांच्यासाठी काय उपाययोजना आहेत? आता हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न घेतला आहे मॅडम तुम्ही, की खूप लोकांची इच्छा असते की त्यांनी तंबाखू सोडावं किंवा तंबाखूजन्य पदार्थ प्रॉडक्ट्स ते सोडावे, आणि ते करतात पण ते होत नाही आहे. तर सर्वात पहिले त्याच्यामध्ये सर्वात पहिला टप्पा येईल की घोषणा करा तुमच्या कुटुंबियांसमोर, नातलगांसमोर, मित्रांसमोर आणि स्वतःसमोर की मी आजपासून तंबाखू सोडत आहे. मी तंबाखू सेवन करणार नाही, मी तंबाखू सेवन करत नाही आणि मला तंबाखू सेवन करण्याची गरज पण नाही आहे, ह्याची मनामध्ये ठाम निश्चिती करून घोषणा करा. त्याच्यानंतर त्याचा परिहार करा. परिहार म्हणजे काय आहे की अशा जागांपासून आणि अशा व्यक्तींपासून दूर राहा जे तंबाखू सेवनासाठी तुम्हाला प्रवृत्त करतील. नंतरचा टप्पा येईल कृती म्हणजे अशा सवयी जोपासा ज्यामध्ये तुमचे हात व्यस्त राहतील, तुम्ही कार्यामध्ये व्यस्त राहाल. ह्या कृतीमध्येच महत्त्वाची गोष्ट मी जे तंबाखू सोडू इच्छितात त्या सर्वांना सांगतो की तंबाखू स्वतःसोबत कॅरी करणं बंद करा. म्हणजे काही लोकांमध्ये सवय असते की त्या पुड्या ज्या आहेत, गुटख्याच्या पुड्या किंवा तंबाखूच्या पुड्या किंवा सिगरेटचे पाकिटं स्वतःसोबत कॅरी करणं, आणि त्याच्यानंतर मग ज्यावेळेस त्यांना त्याची लत येते त्यावेळेस मग ते तंबाखू घोटून ते अवेलेबल असतं, म्हणून ते त्याची अवेलेबिलिटी सर्वात पहिले तुम्ही स्वतःपासून बंद ठेवा. त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला तंबाखू सेवनाची इच्छा होते त्यावेळेस तुमचं मन दुसरीकडे गुंतवा. फॉर एक्झाम्पल रिव्हर्स काउंटिंग करा, 100पासून 1पर्यंत या. म्हणजे त्यावेळेस 100पासून जेव्हा 100, 99, 98, 97 अशा रीतीने जेव्हा तुम्ही काउंट कराल तर तुमचा पूर्ण फोकस तो त्या काउंटवरती राहतो आणि त्यावेळेस तुमचं मन त्या याच्यातून डायवर्ट होतं. म्हणून हा एक महत्त्वाचा आहे. त्याच्यासोबत तुम्ही प्राणायाम, त्याच्यासोबत व्यायाम करणे ह्या पण कृतीमध्ये तुम्हाला फार जास्त मदत मिळतं. पाणी पिणे, भरपूर पाणी प्या. म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला तंबाखूची तुम्हाला ज्यावेळेस इच्छा होईल की आपण तंबाखू सेवन केलं पाहिजे त्यावेळेस ओवा किंवा लवंग ह्यासारख्या गोष्टींची तुम्ही मदत घेऊ शकता. आणि
स्वतःला फसवणं सर्वात पहिले थांबवा, की मी एकदाच तंबाखू सेवन केल्याने काही फरक नाही पडत, मी याच्यानंतर कंटिन्यू करेल. तर असं करू नका. कम्प्लिटली त्याला बॅन करून घ्या आणि स्वतःला पारितोषिक द्या, की आजचा दिवस संपला, आज दिवसभरात मी काहीही तंबाखूचा कोणताही प्रॉडक्ट मी आज सेवन केला नाही, त्याच्यासाठी स्वतःलाच पारितोषिक द्या, स्वतःचं कौतुक करून घ्या आणि स्वतःची दृढ इच्छाशक्तीनंच तुम्ही ह्या सवयीवरती मात करू शकता. तर हे तुमचं आरोग्य तुमच्या हाती आहे आणि तुमचा तंबाखूही तुमच्याच हाती आहे. तर तुम्हाला काय निवडायचं आहे हे स्पष्टरित्या निवडून घ्या आणि तुम्ही जर का ठरवलं ना, तुम्ही काहीही करू शकता. तर माझं एक म्हणणं आहे की पहिल्या वेळेस तुम्ही फेल झाले तर तो प्रयत्न सोडू नका. शेवटी प्रयत्नांती परमेश्वर आहे. म्हणजे तुम्ही जितका प्रयत्न कराल तितके तुम्ही ह्या तंबाखूंपासनं दूर राहाल. एक जर का माझा वैयक्तिक अनुभव म्हणला तर माझ्या वडिलांनी वयाच्या 65व्या वर्षी तंबाखू सोडला आहे आणि ते त्यांनी करून दाखवलेलं आहे. तर जसं आम्ही ह्या कार्यक्रमाच्या आम्ही संपर्कात आलो आणि आम्ही त्यांना थोडं त्यांच्यासाठी त्यांना हे करत राहिलो, एनकरेज करत राहिलो की तुम्ही सोडू शकता. सुरुवातीला ते 1-2 वेळा त्यांना असं झालं की ते कठीण गेलं, त्यानंतर मग त्यांनी त्याच्यावरती ओव्हरकम केलाच. तरुणांना थोडीशी म्हणजे च्युइंगम वगैरे खाण्याची पण सवय असते, तर त्या तंबाखू किंवा त्या गुटख्याच्या ऐवजी त्यांनी च्युइंगम आपल्या तोंडात ठेवलं किंवा चॉकलेट्स असतील किंवा काही गोळ्या असतील तर त्याचा त्यांना उपयोग होऊ शकतो. तर सुरुवातीला महत्त्वाची गोष्ट तेच आहे की ज्यावेळेस तुम्हाला तंबाखूची लत येते त्यावेळेस तुमचा माइंड त्या तंबाखूपासून डायव्हर्ट करणं हा सर्वात महत्त्वाचा घटक राहील आणि त्याच्याशिवाय तुम्ही ते करू शकत नाही. म्हणून तंबाखू सोडलाच पाहिजे. खूपदा असं होतं की आपण सिनेमातल्या हिरोंकडे वगैरे पाहून तो केवढ्या स्टाईलनी सिगारेट ओढतोय किंवा गुटखा खातोय हे सगळं पाहून आपण तसं करण्याचा प्रयत्न करतो. पण एखादा दुःखद प्रसंग जर असेल तर आपण बघतो की तो हिरो जो आहे असं दीर्घ श्वसन करतो, एक उसासा टाकतो आणि त्याला थोडं रिलॅक्स झाल्यासारखं वाटतं. तर मला असं वाटतं तंबाखूची तुम्हाला अशी जर तलप आलीच तर असं एखादं दीर्घ श्वसन, असं काही व्यायाम असं काही आपण त्यांना सांगू शकतो. मी तसंच हो बिलकुल. तुम्ही प्राणायाम जो आहे ना, दीर्घ श्वास करणं, ब्रेथ इन, ब्रेथ होल्ड आणि ब्रेथ रिलीज ह्या याच्यामध्ये तुम्ही ते करू शकता त्याच्यामध्ये. आणि आताच शासनाने जो सर्वात चांगला उपक्रम सुरू केलेला आहे की मल्टिप्लेक्स सिनेमाच्या आधी तंबाखूच्या विरोधात जे क्लिपिंग्स दाखवल्या जातात त्यांनी पण बराचसा फरक पडतोय. मला पूर्ण विश्वास आहे की ह्या देशाच्या तरुणांमध्ये खूप सामर्थ्य आहे आणि हे तंबाखूला निश्चितच हरवतील आणि हे हरवत आहेत. उदाहरण तुम्ही सांगितलं होतं सर की कोविडपेक्षा पण घातक आहेच आणि कोविड तरी एक लाट आली होती आपल्याला, आपण घाबरलो होतो. पण तंबाखू असं आहे की तुमच्या हातात आहे, तो हळूहळू परिणाम करतोय, तुम्हाला दिसत नाहीये. पण ज्यांना पण सवय आहे, सवय सोडताना मला एक बाब सांगावीशी वाटेल की तुमच्या मित्राला सांगून ठेवा ना, तो जर तुम्हाला टोकतोय तर त्याचा राग म्हणून घेऊ नका. हा सर्वात महत्त्वाचा बोललाय मॅडम तुम्ही. हां सांगा सर. की सर्वात पहिले काय होतं माहिती आहे का, 2 प्रकारचे मित्र असतात. एक जे आहे ते एनकरेजिंग असतात आणि दुसरे असतात डिस्करेजिंग. आणि जो एनकरेजिंग व्यक्ती जो आहे तो तेच एक गोष्ट सांगतो की नाही तू करू शकतो, की तू सोड. तो ज्या वेळेस तुमच्या हातात तंबाखू दिसेल त्यावेळेस तो तुम्हाला टोकतो, किंवा तुमचा मित्र असो, पत्नी असो, मैत्रीण असो किंवा अजून कार्यालयातले सहकर्मी असो, हे टोकतात का हो तुम्ही तंबाखू सोडला होता. आणि दुसऱ्या प्रकारचे असतात की जे स्वतः तंबाखू सेवन करतात आणि ते तुम्हाला म्हणतात की हे होत नाही ना रे, तू काय सांगून राहिला होता. तर मग असं न करता जे डिस्करेज करणारे लोक आहेत त्यांच्यापासून तुम्ही दूर राहा आणि एनकरेजिंग फ्रेंड्सच्या नेहमीच जवळ राहा की जे तुम्हाला याच्यापासून तंबाखूपासून दूर नेतात. सुरुवातीला तंबाखू सोडताना काही समस्या उद्भवतात, कधीकधी झोप न लागणे, पोट साफ न होणे, तर ह्या ट्रान्झियंट राहतात, ह्या परमनंट नाहीत राहत. चिडचिड तर एखाद वेळेस वाढते त्या व्यक्तीची, ह्या थोड्या वेळापुरती असतात. आठवडाभर, जास्तीत जास्त आठवडाभर त्या राहतात किंवा 4-5 दिवसातच त्या गोष्टी कमी होऊन जातात. म्हणून हा 4-5 दिवसाचा थोडासा त्रास आहे, हा तुम्ही त्याला ओव्हरकम केलं तर तुम्ही निश्चितच तंबाखूवर मात करता.
सर, मला एक सुचवावं असं वाटेल इथे की जेव्हा आपण सांगितलं की सिनेमाच्या सुरुवातीला आपण जाहिराती बघतो आणि त्याच्यातनं पण आपण जनजागृती करू पाहतो आहोत, तर अशाच जाहिराती जर आपल्या विभागाने आपण या आकाशवाणी अकोला केंद्रावरनं जर प्रसारित केल्या तर नक्कीच आपल्याला जनजागृती करण्यासाठी सोपं होईल आणि त्या पद्धतीने पण आपण जनजागृती करू शकतो. सर, मी असं वाचलं होतं कुठे की निकोटीन जेव्हा तुमच्या शरीरात जातं आहे तर डोपामाइन रिलीज करतं आणि मग तुम्हाला रिलॅक्स वाटतं. सर, डोपामाइन रिलीज करण्याचे आणखीन पण काही उपाय जसं हास्ययोग वगैरे आहे तर त्याच्या संबंधी आपण सांगूया. मॅडम, डोपामाइन रिलीज करण्यासाठी डोपामाइन तुमच्या हॅपीएस्ट मोमेंटमध्ये तुमच्या बॉडीमध्ये तो रिलीज होतो. मग अशा वेळेस जो आहे ना, तुम्ही मित्रांमध्ये राहा, परिवारामध्ये राहा, त्यांच्यासोबत बोला, संपर्क करा, त्यांच्यासोबत हसा, त्यांच्यासोबत क्वालिटी ऑफ टाईम स्पेंड करा. त्याच्यामुळे तुम्हाला डोपामाइन तुमचा रिलीज होऊन जातो. त्याच्यानंतर मैदानी खेळ, त्याच्यामध्ये पण डोपामाइन रिलीज होतो मॅडम. म्हणून माझं त्यांना सर्वांना तेच म्हणणं आहे की स्वतःला तुम्ही बिझी ठेवा त्याच्यामध्ये, तर तुम्ही याच्यावरती निश्चितरित्या तुम्ही मात करू शकता. पैसे खर्च करून निकोटीन जे काम करणार आहे ते आपल्याला फ्रीमध्ये मिळणार आहे. मित्रांमध्ये आपल्याला आनंद पण उपभोगता येणार आहे. आणि श्रोते हो, अशी काही गरज नाही आहे की तुम्ही खरोखरच हसले पाहिजे, कारण तुम्ही जर हास्य क्लब जॉईन केला एखादा, तिथे जाऊन तुम्ही खोटं हसता तरी शरीराला नाही माहिती की तुम्ही खरं हसताय की खोटं हसताय. काम मात्र झालेलं असतं. तुम्हाला जे आनंद तुमच्या शरीराला मिळायचा असतो तो मिळालेला असतो आणि त्याच्यामधनं पण तुम्ही रिलॅक्स फील करता. तर अशा काही उपाययोजना आपण केल्या तर निश्चितच आपण या तंबाखू सेवनापासून स्वतःला दूर ठेवू शकतो. आणि त्याचे दुष्परिणाम जर जाणून घेतलेत तर एखादा व्यक्ती स्वतः घेतो आहे, पण काही आजार उद्भवल्यानंतर कुटुंबियांची जी वाताहात होते ती जर त्यांनी लक्षात घेतली तर ते पण एक कारण, सबळ कारण आहे, पुरेसं कारण आहे तंबाखू सेवन सोडण्यासाठीचं. सर, आणखीन काय सांगाल? आणखीन माझं एक म्हणणं असते की ज्यावेळेस तंबाखूविषयी आम्ही जनजागृती लोकांमध्ये करतो तेव्हा काही लोकांचा एक तर्क आम्हाला देतात ते की हा फलाना व्यक्ती आमचा नातेवाईक होता आणि हा त्याच्या आयुष्यभर तो सिगरेट पित राहिला आणि त्याला काही कॅन्सरही झाला नाही, त्याला हे झालं नाही, त्याला ते झालं नाही, मग तुम्ही कशावरून म्हणता की या तंबाखूमुळेच या निकोटीनमुळेच हा त्रास होतो. तर माझं एक म्हणणं आहे की प्रत्येकाच्या DNA ची कॅपॅसिटी वेगवेगळी असते. काही लोक त्याला लवकर रिॲक्ट करतात, काही लोक त्याला उशिरा रिॲक्ट करतात. तुम्हाला माहीत नाही तुमची कॅपॅसिटी काय आहे. विनाकारण विषाच्या नादी लागून स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेऊ नका. त्याच्यामुळे तुम्हाला काहीच म्हणणार नाही. एक तर पैसाही जातो, स्वास्थ्यही जातं आणि काय मिळतो, फक्त एक धुवा मिळतो. आणि स्मोकिंग जर का तुम्ही घरी करून राहिले आहे तर तुमच्या आजूबाजूचे जे व्यक्ती आहे तर तेही पॅसिव्ह स्मोकर म्हणून जितकं तुम्ही दुःख भोगाल तेवढं ते पण दुःख भोगतील. म्हणून जो तंबाखू तुम्ही इनहेल करताना जो तुम्ही स्वतःच्या आरोग्याचं नुकसान करताय, तोच तंबाखूचा धूर एक्झेल म्हणजे उच्छवासाद्वारे जेव्हा तो तंबाखूचा धूर बाहेर फेकता आणि त्यावेळेसच तुमच्या घरातले लहान लेकरं तो जर का तो इनहेल करत असेल म्हणजे तो श्वासात घेत असतील तर तोच तंबाखूचा धूर त्यांच्या पण शरीरावरती परिणाम करतो. म्हणून ह्या तंबाखूपासून दूर राहणंच बरं आहे. म्हणजे चुकीच्या गोष्टींसाठी तर्कवितर्क केल्यापेक्षा चांगल्या गोष्टींसाठी हा तर्कवितर्क आपण जर उपयोगात आणला तर आपली प्रगती होऊ शकते, कुटुंबाची प्रगती होऊ शकते. आणि तुमचं उदाहरण पाहून इतर लोक पण जे आहेत तर त्यांना पण चांगल्या सवयी आपण लावून देऊ शकतो. निश्चितच मॅडम. हे तंबाखूचं व्यसन जर आपल्याला सोडायचं असेल तर भरपूर कारणं सांगतायत सर. आपण सांगू शकतो आणखीन काही कारणं, तर काय सांगाल आणखीन जर का तुम्हाला सांगायचं म्हटलं ना, तंबाखू सोडण्याचे काही फायदे जर का तुम्हाला सांगितले ना तर तुमच्या जीवनमानात तुमची सुधारणा होते, शरीराची क्षमता स्टॅमिना त्याच्यामध्ये वृद्धी होते, आत्मविश्वास वाढतो, आरोग्य वृद्धी होते आणि वृद्धत्वाच्या लक्षणांमध्ये कमी येते आणि कौटुंबिक लाभ पण त्याच्यामध्ये होतो मॅडम. कुटुंबात आनंदी वातावरण निर्मिती होते. कुटुंबातील लोकांची प्रत्यक्ष धूम्रपानामुळे जे पॅसिव्ह स्मोकिंगमुळे जी हानी होते ती पण थांबू शकते. तुम्ही तुमच्या मुलांसाठी एक आदर्श बनवू शकता. आणि महत्त्वाची सर्वात याची गोष्ट म्हणली तर पैशाची पण बचत होते. आज जर का तुम्ही 10 रुपये पर डेच्या हिशोबाने जर का तुम्ही त्याच्यावरती खर्च करून राहिले तर 300 रुपये तुमचे महिन्याकाठी जातात. हे फक्त एका व्यक्तीसाठी झालं ना. मी माझ्यासोबत माझे मित्र आहेत, 10 मित्र आहेत, मी त्यांना पण देतो आहोत तंबाखू किंवा त्यांनाही गुटखा देतोय.
तर आणि हळूहळू आपलं ते वाढत जातं की नको मला ह्या ब्रँडची सिगारेट हवी आहे. तर हा खर्च वाढणारा आहे, तर त्याचा थोडासा प्रत्येकाने विचार करावा की हा खर्च आपला वाचतो आणि हा जो पैसा आहे हा सत्कारणी लागू शकतो आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी आपण त्या पैशाची योजना करू शकतो. तर अतिशय महत्त्वाचा हा मुद्दा आहे. निश्चितच मॅडम, त्याच्यासाठी आपण हे करू शकतो. आणि महत्त्वाचं जे आपण बोललो आहे की तुम्ही तुमच्या कुटुंबासमोर, तुमच्या मुलाबाळांसमोर एक आदर्श बनून राहू शकता. तुम्हाला खरंच वाटतं का की तुमच्या मुलांनी पण तुमच्यासारखंच तंबाखू सेवन करावं? तुम्ही काय त्याच्यासमोर आदर्श प्रस्थापित करताय? म्हणून महत्त्वाची गोष्ट अशी म्हणायची आहे की याला सोडा आणि बी अ हिरो ऑफ युअर चिल्ड्रन्स. तुमच्या मुलांचा तुम्हाला हिरो बनायचं आहे, म्हणून करू शकता त्याच्यामध्ये. अजून मला लहान मुलांना पण एक सांगायचं आहे की जे शालेय विद्यार्थी आहे, छोटे छोटे आहेत ते, की तुमचे जर का पप्पा किंवा आजोबा किंवा काका किंवा तुमचे मोठे भाऊ किंवा अजून कोणी तुमचे नातेवाईक, तुमच्या जवळचे लोक जर का तंबाखू सोडत असतील तर त्यांना एनकरेज करा, त्यांना प्रोत्साहन द्या की तुम्ही करू शकता म्हणून. आणि तुमच्यात खूप ताकद आहे, तुम्ही करू शकता बाळांनो. निश्चित सर, महत्त्वाचा संदेश आज आपण कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलेला आहे. सर, आज या तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त आपण आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि महत्त्वपूर्ण माहिती आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवली. त्यासाठी आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे मी आपले आभार मानते आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. निरामय. निरामय.